राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील महिलांसाठी दरमहा 1,500 रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेला महिलांनी मोठा प्रतिसाद देत निवडणुकीत मतदानही केले. मात्र सरकार सत्तेत आल्यानंतर विविध अटी शर्ती लागू करत केवायसी करण्याचे सांगण्यात आले. केवायसी करण्यासाठी पैसे खर्च करून रांगेत उभे राहून प्रक्रिया पूर्ण केली. मात्र आता 2 महिन्यांचे हप्ते जमा करण्यात आले असताना अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसेच आले नसल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे संतप्त महिलांनी चोपडा पंचायत समितीच्या बाल प्रकल्प विभागात धाव घेतली. काहींना तहसील कार्यालयात जाण्यास सांगितले जात आहे, तर तहसील कार्यालयातून पुन्हा पंचायत समितीकडे पाठवले जात असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातून रोजंदारी बुडवून कार्यालयात येणाऱ्या आदिवासी आणि अशिक्षित महिलांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या महिलांना लाभ मिळायला हवा त्यांनाच लाभ मिळत नाही आणि ज्यांच्याकडे आधीच सुविधा आहेत त्यांनाच पैसे मिळत आहेत. पैसे द्यायचे असतील तर सर्व महिलांना द्या, नाहीतर योजना बंद करा, असा संतप्त सूर महिलांनी व्यक्त केला. मजुरी करायला आम्ही कामे धंदा सोडीस फिरायला भागी कामले नाही बघणार. हातमजुरी वाला आहेत आम्ही टाकी राहणार आणि गरीब दोयाच्या टाकी नाही राहणार. मग काय काम नाही, मग बटास बंद कर द्या. आमले बी पाहिजे काही लाभ, फक्त निवडणूक पुरता वाढीले निवडणूक म्हणजे तुम्ही कोणा नाही जाओ का एक बाईले काही राहणार. प्रत्येक बाई म्हणावाला 2 महिन्यात बनले दादा चालू होतात पैसा भेटला बाकी आता भेटून राहणार. बनवणार आता 2 महिन्यालाच बंदेत म्हणा तरी 4-4, 5-5 महिन्याला बंद मग बंद करून द्यायला पाहिजे. डायरेक्ट नाही म्हणलंय गरीब लोकच ना भेटी राहतात ना बट्ट्यातले भेटी राहणार. मग असा कोणा आदरताई बंद कर दि राहणार दादा आमना पैसा डायरेक्ट केवायसी पैसा केवायसी कर राहिनो तर केवायसी पैसा लायले आम्ही असा थोडा केवायसी करेल मी बट्टास ना बंद कर द्या ना मग पैसा पडीन राहणार पैसा पाहिजे तर